आत्तीनी पुण्याला जायच्या अगोदर ना हे काही जे करून ठेवलं होतं ना ते पाहून खरंच आज अक्षरशः मला रडायला आलं होतं. आता काय ते सांगतेच तुम्हाला, पण त्या अगोदर बघा इथं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी ना आज 11 वाजता देवपूजा करणार होते, त्याच्यामुळे मी फक्त गॅसची पूजा केली आणि म्हटलं चला स्वयंपाकाला सुरुवात करू. इकडं मामांनी एसटीपी सुरू केला होता आणि आरो ना इकडे रोपांना पाणी देणार होता म्हणून. अजून आरोनं ब्रश सुद्धा केला नाही बरं का. सकाळी सकाळी रोपांना पाणी द्यायला लागलं. आता पप्पा नाहीत म्हणल्यानंतर काम आहे कला. आस्ताला अगोदर आंघोळ घातली आणि मग मी केली. तोपर्यंत आस्ता इकडं रेडी झाली आहे ना. आज 11 वाजतानी ठरवलं आज मम्माला खूप जास्त हेल्प करायची म्हणून त्यांची लोकांची जरा तयारी सुरू होती. लवकर उठून आंघोळ वगैरे करायची. आरवची अजून झाली नाही, आस्तानी केली आंघोळ. इथं आता मी पटकन भांडी मांडून घेत होते. तसं तर रात्रीच मांडायची होती, पण रात्री मला बराच वेळ झाला होता म्हणून म्हटलं जाऊ दे सकाळी सकाळी मांडून घेऊ. भांडी मांडून घेतली की पटकन आपलं डायनिंग टेबल पुसून घेतला. आता डायनिंग टेबल सकाळी रोज स्वच्छ पुसून घ्यायचं हे काम आत्तींकडे असतं. आज आत्ती नाही, त्याच्यामुळे मला हे आठवणीनं करायला लागणार होतं. कारण आंबे वगैरे खाल्लेले असतात, सगळीकडे चिकट चोपट पडलेलं असतं, भाजीचं काहीतरी सांडलेलं असतं. डायनिंग टेबल सकाळी सकाळी पुसून घेतला की नाही एकदम असं फ्रेश वाटतं सकाळी. मग इथलं सगळं आवरून घेतलं आणि म्हणलं आता पटकन स्वयंपाकाच्या तयारीला लागूया म्हणून. हा पंचपाळ. आता इथं असता तुळशीला पाणी घालण्यासाठी बाहेर आली होती. म्हणजे तुळशीला पाणी घालते मम्मा, फुलं वगैरे सगळं घेऊन येते आणि मग दादा आणि मी आम्ही दोघंजण मिळून देवपूजा करतो. मी म्हटलं चला ठीक आहे, तुमची देवपूजा होते तोपर्यंत माझा अर्धा निम्मा स्वयंपाक तर होईलच. पण इथं बघा एक पातेलं भरून ती पाणी घालत होती तुळशीला. भरून घालते तुळशीला पाणी. झालं झालं. आता इकडं पाठीमागे तुम्हाला पाणी पडलेला आवाज येत असेल, एसीचं पाणी पडतं त्याचा तो आवाज येत होता. इथं असताना बघा रांगोळी काढली होती, अगदी छोटंसं फूल काढलं, त्यात कलर वगैरे भरून तिचं हळदी कुंकू व्हायचं वगैरे सुरू होतं. लगेच तुळशीला नमस्कार करून घेतला आणि फुलं आणायला गेली. आता मला पीठ न्यायचं होतं, पण आता ही फुलं काढते म्हणून हिचं म्हणतं थोडंसं शूट घेऊया. हां बघू, छान आहे की. हो असं इकडं बघ, हा असताच आमचा कारनामा बघा. केसाची बटच कट केली अशी नवायच होता. हा हा इकडची घे ना फुलं, अजून घेतली घे. गुलछडीची, आबोलीची. उमलली नाही ते अजून, घेते देव बाप्पा पाशी उमलते पण ठेवल्या. हा तेच घे, कळीचे खाल्लं देटातून काढ. हा वरचं पण काढ, सेंटरची पण, इकडची वरची पण घे. खूप दिवसानंतर ना गुलाबाला सुद्धा एकदम सुंदर अशी फुलं आली होती बघा, आणि एकदम अशी कलर पण मस्त दिसत होता. आणि इकडे बघा असता म्हणते इथं मम्मा ये लवकर, चाफ्याचं एकदम पांढरं शुभ्र आणि मोठं फुलं आहे म्हणून इथं. तर बघूया चला. हा होय का, अगं छान दिसली. हा ती उमलते देवापाशी आता. चल थोडं उमललं मोगरे छान जाऊ जा. हो मस्त आले की अगं. हा आणि इथं बघू शकताय बघा, असताना ना थोडी थोडी करून सगळ्या म्हणजे झाडांची फुलं आणली होती तोडून. आणि इथं आता मी नेहमीच रोज हळदी कुंकानं स्वस्तिक काढलेलं असतं, तर त्याच्यावरती तिने सुद्धा स्वस्तिक काढून घेतलं हळदी कुंकाने. आणि किती असं नीटकेपणाने व्यवस्थित करते, असं लक्ष ठेवून बघा. आणि कोपऱ्यावरती लगेच रोज जशी मोगऱ्याची फुलं ठेवलेली असतात तर तिथं ती तशी ठेवते बघा इथं. आणि आता माझ्याकडे देवपूजा असेल तर हे मी करते, आत्तींकडे असेल तर आत्ती करतात. आणि ताज असताना बघून मला आत्तींची खूप जास्त आठवण येत होती. आणि आत्ती नाहीत म्हणून तर मला मुलं जास्त म्हणजे मनापासून असं करू लागत होते. तर इकडं मामांचं सूप लावलं होतं बनायला, आणि आता भोपळ्याची भाजी बनवायची होती म्हणून मी भोपळा कट करायला घेतला. आता मुलांचं थोडं थोडं करून शूट घ्यायचं होतं, त्याच्यामुळे माझा बराचसा टाइम गेला. पण म्हटलं चला ठीक आहे, आता आहो आणि आत्ती घरी नाहीत तर त्याच्यानंतर मग आमचं रुटीन कसं होतं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करता येईल मला. आणि मुलांनी ना खरंच आज त्यांना सुट्टी होती म्हणून त्यांनी असं ठरवलंच होतं की आज मम्माला सगळी हेल्प करायची. आस्ता मला म्हणत पण होती की मम्मा आज आजी नाहीत ना, तर आज आम्ही तुला सगळी मदत करणार. आता तिच्या मदतीपेक्षा तिचं ते बोलणंच माझ्यासाठी खूप मदत केलेल्याच्या वरचं होतं.
आता अगोदर तिनं तुळशीला पाणी घालून आली आणि मग आता त्याच्यानंतर आरव आणि असता आता दोघे जण मिळून आता देवपूजा करणार होते. तसं बघायला गेलं तर ना आरव असताना देवपूजेची सवय लावली, त्याच्यामुळे ना असं दोघं जण करतात देवपूजा आणि मिळून करतात. मग तेच आपलं कधी साडी नडीला वगैरे करू शकतात ना, आणि सुट्टी वगैरे असेल तर ते आवर्जून करतात. आता आजी आता फोडणी टाकायची म्हणून म्हटलं चला आता वाटण बनवावं लागेल, म्हणून मी बघायला मिक्सरचं भांडं घेतलं आणि बघते तर काय मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि दोन्ही डब्यामध्ये आत्तीने सगळं वाटण बनवून ठेवलं होतं. म्हणजे एकामध्ये ना कोथिंबीर लसूण आणि खोबरं बारीक केलं तर एकामध्ये सुकं खोबरं बारीक करून ठेवलं होतं. आता त्यांनाही माहित होतं की सकाळी मुलं लवकर स्कूलला जातात, माझी एकटीची गडबड उठेल, घरातलं बाहेरचं सगळं बघायचं, आता घराला आतून पण कलर करायचं, माझ्या मागे काम भरपूर होतं. म्हणून त्यांनी जाता जाता तेवढी मदत माझ्यासाठी करून ठेवून गेल्या. आणि खरं सांगू का, ते बघितलं ना मला रडायला झालं. म्हणजे मला इतकं कसं तरी वाटत होतं ना, असं वाटलं तेवढ्या घाई गडबडीत पण त्यांनी जाताना माझ्यासाठी तेवढे काम करून गेला होता. आणि ही त्यांची एवढी मदत ना माझ्यासाठी खरंच खूप मोठी होती, कारण मला आता रोज भाजी बनवताना आत्तींच्या आठवण येईल. म्हणजे असं मी तुम्हाला सांगू पण शकत नाही शब्दात की त्यांनी माझं किती मोठं काम हलकं करून गेले जाताना ते. आणि मला आता हे सगळं वाटण आहे, पटकन घ्यायचं आणि फोडणी टाकायची, पटकन 2 मिनिटात माझं काम उरकेल असं त्यांनी केलं होतं. आणि खरंच म्हणजे नाही, मी ह्याच्यापुढे तुमच्यासोबत म्हणजे मी एक्सप्लेन नाही करूच शकत नाहीये मी हे, मला म्हणजे इतकं भरून आल्यासारखं झालं होतं. एकदम ते सगळं बघितलं आणि जरा जास्तच इमोशनल झाले होते. पण चला आता इथं बघा असताना आणि आरुने इतकी सुंदर देवपूजा केली होती ना, खरंच म्हणजे देवपूजा बघून माझं मन तर खूप प्रसन्न झालं. आता तुम्ही सांगा तुम्हाला प्रसन्न वाटलं की नाही म्हणून. एकदम असं आपण म्हणजे आम्ही जशी देवपूजा करतो ना, अगदी तशी देवपूजा केली होती. त्याच्यानंतर असताना लगेच माझ्या पाया पडून घेतलं. आता तसं पण आत्तीने देवपूजा जरी केलेली असली तरी मी त्यांच्या पाया पडते, आणि मी जरी केलेली असली तरी पण मी पडते. तसंच अगदी मुलांनी लक्षात ठेवून केलं होतं. आणि बघा दोघांनी नमस्कार करून घेतला. आणि आज असताना पराठे खायचे होते, त्याच्यामुळे मग मी आता पराठ्याचा प्लॅन केला, म्हणून मग आता बटाटे शिजायला घालत होते इथं मी. तसं आज बघायला गेलं तर ना खूप दिवसानंतर खरं तर पराठे बनवायला मी घेतलेत बरं का आता. आणि त्यात पण आज आता असं झालं की आहू पण नाहीत आणि आत्ती पण नाही, त्याच्यामुळे खरं तर मला पराठे बनवायचा मूडच नव्हता. पण म्हणलं चला ठीक आहे, आता आस्तासाठी म्हणून बनवावे लागेल, म्हणून मग आता ठेवलेत बटाटे शिजायला. मला जर आज असं वाटत होतं काहीतरी घ्यावं सकाळी सकाळी, चहा तर काही बंद केलाय, म्हणून मग म्हटलं चला कॉफीच बनवूया. म्हणून इथं दूध घेतलं, पण आरो म्हटलं की नाही मम्मा मी बनवतो कॉफी, तर आता तो बनवणार होता कॉफी. आणि इकडं भोपळ्याची भाजी सुद्धा मस्त अशी शिजली होती बघा, मस्त झाला होता भोपळा आज, एकदम असा चणचणीत असा. आरोला कॉफी बनवायला शिकायची. हॅलो उभारले. हां तसं मला ना आत्तींच्या हातची कॉफी जास्त आवडते, त्याच्यामुळे आत्ती पण आवर्जून बनवायची. आज आरवने बनवले, आजीची जागा घेतली त्यानं आज. तर चला मी आता टेस्ट करते बघा. आणि खरं सांगायचं म्हटलं तर ना खरंच एकदम मस्त झाली होती कॉफी. आरवनं बनवलेली मस्त अशी कॉफी तर घेतली. तर म्हटलं चला आता बटाटे शिजले होते, पण आरवने असताना दोघांनी खूपच मनावर धरलं होतं मम्माला हेल्प करायची म्हणून. तर आस्था म्हटली मम्मा मी बटाट्याची सालं काढून देते, तू तोपर्यंत लसूण सोलून घे. म्हणून मग मी आता इकडे लसूण सोलत होते आणि इकडे बघा आस्था बटाटे सोलून देत होते. गरम होते बटाटे तरी सुद्धा अशी फुंकर मारायची आणि त्याची सालं काढायची. तिची एवढीशी छोट्या छोट्या हाताने केलेली मदत ना खरंच म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी होती. माझं मी धुते. राहू दे म्हणते ना, माझं मी बाग असते म्हणून कशाला भांडी रीन घासत बसलाय. अरे हेल्प करतोय बरोबर आहे, पण भांडी घासायची कशाला, माझं मी करते ना. ग्लास आणि कप तेवढं हो, बाकीचं राहू दे. हा ठीक आहे. आरवला खवळून कसं तरी भांडी घासायची थांबवली, कप आणि ग्लास तेवढे धुवायला दिले. आणि आता इथं लगेच मी पराठ्याचं जे सारण बनवायचं होतं त्याला फोडणी द्यायला लागले होते. त्याला जिरं मोहरी हिंग टाकली, कढीपत्ता हिरवी मिरची लसण आलं त्याचं सगळ्याचं वाटण केलं होतं. म्हणजे आत्ताच बारीक करून घेतलं सगळं मिक्सरवरती, तर ते तेलात जरा परतून घेतलं. थोडीशी हळद घालते ह्याच्यामध्ये आणि ते पण मिक्स करून घेते. आता बऱ्याच वेळा मी पराठ्याची रेसिपी शेअर केली, त्याच्यामुळे काही जास्त डिटेलमध्ये मी दाखवत बसले नाही. मसाला छान भाजला की त्याच्यामध्ये लगेच बटाटा खिसून घेतलेला होता ते घातला, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घातली. हां आणि ते मगाशी वाटण करताना त्याच्यामध्ये जिरापूड सुद्धा घातली होती बरं का. आता इथं पटकन हलवून घेतलं. आता भांडी पडली होती, म्हटलं सारण थंड होते तोपर्यंत पटकन भांडी घासून घेतली. एकदा अर्ध निम्मं काम सगळं आवरलेलं असते, परत फक्त लाटून आपल्याला खायला बसता येईल म्हटलं, म्हणून पटकन इकडचा किचन ओटा सगळं आवरून घेतला. आणि तसं पण स्वयंपाक करताना सगळीकडे स्वच्छता असेल तर बरं वाटतं. साईडने सगळा पसार असला ना मला काही सुधारत नाही आणि मला स्वयंपाक सुद्धा करू वाटत नाही. बनला तुला ठेवलाय तूच नाही तूप लावू का? बरं जा खा जा, मी लाटून घेते.
आता बराच वेळ झाला होता, असताना सुद्धा भूक लागली होती म्हणून पटकन पहिला पराठा भाजला की तिला दिला लगेच. आणि इथं आता दुसरा पराठा भाजत होते, पण आरोला म्हटलं ये तू खाऊन घे, तर म्हटलं नाही, म्हटलं मम्मा तुम्ही एकटंच परत खाणार म्हणून म्हटलं तुमच्यासोबत मी पण खातो. म्हणून मग आरो माझ्यासाठी थांबला होता. आता पराठे तर चांगले छान मस्त झाले होते, पण असं झालं होतं की बटाटा नवीन होता, त्याच्यामुळे जरा थोडंसं ते जे सारण बनवलेलं असतं ना ते नवीन बटाट्याचं जरा थोडंसं चिकट झालं होतं. पण म्हटलं ठीक आहे, तरीसुद्धा पराठे एकदम छान झाले होते. मग मस्त पटपट बनवून घेतले. मामांनी मगाशीच खाऊन घेतलं त्यांनी सूप आणि भाजी, पण काही गडबडीत असल्यामुळे ते काही मला शूट घ्यायला झालंच नाही. मग आता इथं असता बाहेर बसली होते टी व्ही बघत बघत, म्हटली जरासं खाऊन घेते आणि परत हॉलमधला पसारा तेवढा त्याचा आवरून घेते म्हटली. आता इथं मस्त झाले तर होते पराठे, तर पटकन बनवून घेतलं आणि आता आरो आणि मी दोघं जण मस्त खाऊन घेणार इथं. आता कसला मस्त पराठा भाजलाय आरोनं, झाला काढ. हा झालंय का? किचनमधलं पटकन आवरलं आणि मग इथं किचनमध्येच खाली आम्ही बसलो होतो तिघंजण खायला. आणि मुलांना तर आवडले पराठे, पण त्यांच्यासोबत मला सुद्धा आवडले होते. खरंच छान झाले होते. या तुम्ही पण सगळेजण मस्त असं पराठे खायला. खूप दिवसानंतर जरा थोडंसं आस्था झोपी गेली इथं. अयो मी तुला म्हटलं होतं की नंतर बनवूया म्हणून. आरवनं सरबत बनवून मला घेऊन सुद्धा आला, एवढा थंडगार. हा अयो एक नंबर बनवलाय पिल्लू सरबत, मस्तच. खरं सांगायचं तर ना, आता व्हिडिओ एडिटिंग झाली, सगळी कामं झाली आणि बसले होते झोपायला, काही टाईप नाही म्हणून एवढं असं थकायला झालं होतं. पण आरोच्या सरबतनं इतकं भारी वाटलं ना की म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत मी. एवढं थंडगार आणि एवढा मस्त बनवलाय ना सरबत, खरंच नक्कीच तुम्हाला पण प्यायला पाहिजे. पिलू थँक्यू. वेलकम. आरव असताना दोघांनी मला मदत तर केलीच भरपूर अशी, पण खरं सांगू का त्या मदतीपेक्षा त्यांनी मला जाणून घेतलं. आईला बाबा आज आपलं काम आहे जास्त, तिला म्हणजे मदतीची गरज आहे, म्हणून त्यांनी जे केलं ना दोघांनी माझ्यासाठी, खरंच म्हणजे मला इतकं भरून आलं होतं ना आज की मी काय सांगू तुम्हाला. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आजचा व्लॉग ना मी त्यांच्या दोघांसाठीच खरं शूट केला होता. चला मग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. चला भेटू परत, तोपर्यंत बाय.